चला मित्रांनो, आपण मॅचकडे पण वळत आहोत. सर्वांचं स्वागत आहे रॉयल फॅमिलीच्या माध्यमातून. रॉयल ट्रॉफी प्रथम क्रमांक 33,333 वा आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 22,222 वा आकर्षक चषक आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी देखील आपण पाहिलं तर कॅश प्राइज आहे. मालिकावीरासाठी देखील 1,111 आहे. बेस्ट बॉलरसाठी 501 रुपयाचं पारितोषिक व ट्रॉफी. बेस्ट बॅटरसाठी देखील आपण पाहिलं तर 500 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा पाहिली गेली आहे. आज आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी श्री साई स्पोर्ट्स यांचं देखील मोलाचं योगदान राहिलं गेलं आहे. त्यानंतर नॅशनल स्पोर्ट्स आणि महाडिक कलेक्शनचं देखील आपल्याला खूप मोठं सहकार्य राहिलं गेलं आहे. रॉयल स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर SP स्पोर्ट्स असे सर्व आमचे ऑफिशियल्स ज्यांनी आम्हाला या टुर्नामेंटसाठी जरूर सहकार्य केलं. सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. आणि 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण इकडे पाहिली. आज दुसरा शेवटचा व अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. भव्य दिव्य असं आयोजन. आज सर्व आमचे जे क्रीडा स्पर्धेला आणि रॉयल फॅमिलीच्या मागे नेहमीच मागे उभे राहणारे आमचे सर्व व्यक्तिमत्व, मग सुहाजी मुर्डेकर असतील, आमचे कृष्णा पटकरे असतील, आमचे विकी कदम आणि त्याचबरोबर अजय मटकर, प्रतीक पेडणेकर, शिवराम चोपडेकर. लेट्स प्ले. 15 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग होणं गरजेचं आहे. अमोल कोकरे, रवी जाधव, आनंद केदारे, संजय शिके, त्यानंतर निलेश कांबळे, आकाश कांबळे, सतीश चव्हाण, सुनील कोच आज सर्व रॉयल फॅमिली सोबत राहिले आहेत. आकाश गुरव आणि धीरज काहीतरी कानमंत्र करतायत की स्क्वेअर कट मारू शकतात, त्यामुळे तिकडे जागा थोडी जास्त गॅप देऊ नकोस. करण पाटील आणि राहुल सोडे लॅबो हे 2 बॅटर मात्र बॅटिंगसाठी दाखल झाले. टरपाडी संघासाठी पहिला सामना आहे. लेट्स प्ले. रेडी टू फाईट. बोला गणपती बाप्पा मोरया. धीरज बॉलिंगसाठी येत आहेत. पहिला बॉल करणसाठी. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला, थांबवला तिकडं. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली पहिल्याच बॉलवरती धीरजने. कल्याण परिसरातील एक जबरदस्त खेळाडू. या बॉलवर लेग कट आणि तिकडे फेकी केली गेली. रणनीतीला आपण पाहिलं तर पंजा ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के देता है. बघा छोटा ग्राउंड आहे, त्यामुळे या ग्राउंडवर ओव्हर थ्रो पण मॅटर करतील. पावसाळी क्रिकेटचा पण हंगाम यावेळी आपण खूप जबरदस्त पाहिला. आता खरं सीझन चालू झालाय आणि चेंबूरमध्ये आपण आहोत. आज भव्य दिव्य असं आयोजन या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने ढकललाय. लॅबोला माहिती आहे की रन आली आहेत आणि 30-32 पण या ग्राउंडवर मला असं वाटतं खूप आहे. चेसिंग करत असताना थोडं कटिंग येऊ शकतो, बट क्रिकेट आहे, कोणी कधी जिंकेल काही होईल याचा नेम नाहीये. रॉयल ट्रॉफी दुसरा व अंतिम दिवस. या बॉलवर देखील अतिशय खोड्या डब्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. डॉट बॉल करून मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. अंडर आर्म क्रिकेट सर्व मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. या बॉल देखील लेग ब्रेक हलक्या हाताने मात्र ढकलला गेलाय. नॉन स्ट्राइकला थ्रो केला गेला, बट 1 रन मिळेल. छोटं ग्राउंड आहे. अंडर आर्म क्रिकेट सर्वात कठीण आहे. सी बाउंड्री, सर्कल बाउंड्री. आतापासून सर्वांचं डिसेंबर जानेवारीचं शेड्यूल मला असं वाटतं फुल ठरलं असेल. पॉलिसीसाठी धीरज स्ट्राइक केला. लॅबो या बॉलवर चांगलं फुटवर्क पाहिलं गेलं. प्रवीण तिकडे होते, थ्रो जरूर केला तिकडे, बट रन सिंगल मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड पाहिलं तर 8 रन झाले धावफलकावर. 1 ओव्हर थ्रो आला, बट आकाशकडून थोडी चुकी झाली. बॉल मागे कलेक्ट करण्यामध्ये पण थोडी चुकी झाली आणि रन्स मिळाले तिकडे 5 मिळाले. आमचा मित्र परेश पण इनॅक्शन मध्ये. काय दिसतोय तो अगदी सनस्क्रीन घालून प्रॉपर त्याने, आणि प्रॉपर सकाळी तो या ग्राउंडवरती त्याची पण मेहनत, बट आज त्याला खेळण्याची क्रिकेटवर प्रेम पाहिजे. आणि कोणी म्हटलं खेळतो तर यस खेळतो, आणि खेळणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. बहुतेक जण ऑफिसमुळे क्रिकेटला थोडं दूर झालेत, बट क्रिकेट एक वेगळं प्रेम आहे.
क्रिकेटने खूप सारं आयुष्यामध्ये एक वेगळी कलाटणी बहुतेक जणांना दिली आहे. हार्दिक येतात बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल जबरदस्त स्पिन केला. सिमेंट विकेट आहे त्यामुळे इकडे ऑल स्पिन होणं थोडं कठीण आहे. बट जबरदस्त पहिल्या ओव्हरमध्ये पण पाहिलं गेलं. आता हार्दिक देखील एक जबरदस्त स्पिन करतात. स्ट्राईक करण या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. ठरवून खेळले त्यामुळे डबल माइंड झाले. या बॉल देखील फुटवर्क चांगलं होतं. फटका फसला गेलाय. यास 2 बॉल डॉट आलेत आणि हे कॅल्क्युलेटिव्ह खूप असणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी हार्दिक पुन्हा एकदा. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग. धीरजने खूप जबरदस्त बॉल तिकडे अडवला गेला आणि या बॉलवर देखील फ्लिक करायचा प्रयत्न केला गेलाय. थोडा मिसफील्ड पाहिलं गेलं तिकडे. चेंबूरमध्ये देखील खूप ग्राउंड पाहिलं गेलं. ह्यानं म्हटलं की आम्ही इथूनच क्रिकेटला सुरुवात केली आणि अंडरआर्म खेळाडूंसाठी ग्राउंड लागत नाहीये. त्यांची अगदी ते कुठेही ऍडजस्ट होऊ शकतात. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थांबणार नाहीये. जाईल 4 रन देऊन. इट्स अ बाउंड्री. धावफलक 4 ने पुढे झाला आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ आपण पहिल्यांदा बघता बघता समाप्त झालाय. म्हणजे टर्फ ऍडिक्ट टीमने एक जबरदस्त कामगिरी केली आणि पहिल्या ओव्हर थ्रो मध्ये एक बाउंड्री आली होती. बट आता एक बॅटिंगने बाउंड्री आली आणि मॅच मध्ये आता टर्फ ऍडिक्ट एक चांगली कामगिरी करतोय. स्ट्राईक एंडला लॅबो. बॉलिंगसाठी आकाश गुरव येत आहेत. मॅच मध्ये कमबॅक करावे लागेल. या 2 ओव्हर मध्ये 1 ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये येऊ शकते. बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट. आकाश गुरव येतात बल्ली. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. जबरदस्त फिल्डिंग तिकडे आणि दुसऱ्या रनचा कॉल दिला. यस नो यस यस. 2 रन. विशालने थ्रो केला होता बट तिकडे कलेक्ट करण्यामध्ये निखिलकडून थोडी चुकी झाली आहे. रन मात्र 2 ने पुढे जाईल. कॉन्फिडन्स वाढून गेला. ओव्हर थ्रो आला त्यामुळे दोन्ही बॅटरचा कॉन्फिडन्स वाढला आणि दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. एक चांगल्या लेवलचं क्रिकेट दोघांनी पण बघितलंय, खेळलंय. त्यामुळे हे मॅच बिल्डअप करतील. या बॉल देखील प्रॉपर टायमिंग केलं गेलंय आणि लॅबोची बॅटिंग पाहण्यासाठी देखील अनेक प्रेक्षकांनी नेहमीच गर्दी केली आहे. खूप चांगलं फुटवर्क. या बॉल देखील ड्राईव्ह केलं गेलंय. जबरदस्त फुटवर्क पाहिलं गेलं करणचा बन आणि प्रॉपर टायमिंग करतायत. धावफलक मात्र जाईल 18 या धावसंख्येवरती, 19 या धावसंख्येवरती. इकडे देखील लेग ब्रेक आणि व्हेरिएशन केलं आकाशने. थोडा मागे टप्पा ठेवला. बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेर आणि बॅटची हलकीशी एज घेतली आहे. लॅबोला बाहेर जावं लागेल. मागे टप्पा ठेवला आकाशने. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून लॅबोने स्माइल केली. लॅबो बोलला स्वतःहून की कट लागली आहे आणि एज घेतली होती हलकीशी. नवीन बॅटर सुनील विश्वकर्मा येतात गँगोली. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. धावफलक आतापर्यंत 19 जमा झाले. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहा मित्रांनो. इनिंग ब्रेक्स मध्ये विनंती करेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. इकडे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त टायमिंग केलं गेलं. करण पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर रन मिळतील 4. 24. अनव रॉयल चेंबूर आणि वेद 11 ओमकार मालाड दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. त्यानंतर लगेच आपला इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. अनव रॉयल चेंबूर आणि वेद 11 ओमकार मालाड असा सामना असणार आहे. यानंतर ह्यावेळी पावसाने मला असं वाटतं मनावर घेतलंय. जो मे महिन्यापासून चालू झालाय तो आता डिसेंबर आलाय तरी पाऊस काही थांबायला तयार नाहीये. बॉलिंगसाठी विशाल येत आहेत. 4थी ओव्हर घेऊन 24 रन झालेत. लास्ट ओव्हर खूप महत्वाची. 30च्या आतमध्ये स्कोर थांबवला तर मॅच बघायला मजा येईल. या बॉल फ्लिक केला गेला पहिल्याच बॉलवर. जबरदस्त टायमिंग. ट्रेडमार्क स्ट्रोक आहे गांगुलीचा. 4 रन मिळेल.
काय फुटवर्क होतं. गांगुलीचा रिव्हर्स देखील पाहण्यासारखी नेहमीच. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक रन मिळेल बघा. बाउंड्री नंतर सिंगल खूप महत्वाचा. हलकासा पाऊस आहे बट क्रिकेट खेळावं लागेल. विशाल बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. कॅचची चान्स होता आणि प्रयत्न केले. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे. इकडे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन्स तिकडे सिंगलने पुढे जाईल. धावकला जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 32 रन झालेत. या बॉलवर एज घेतली गेली आहे. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि बॅटर अंगुलीला बाहेर जावं लागेल. 33 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय आणि दुसऱ्या डावामध्ये टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स वय दिले ओंकार मालाड कॅप्टन. आणि मी सुशांत राणीम यांना विनंती करली की आपल्या हातून टॉस करायचा आहे. ज्यांनी पण रॉयल या नावासाठी खूप वर्ष रात्र पावसाळे घालवले असे सुशांत राणीम आणि यायचं आहे आपण अनम रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध बैदेल ओंकार मालाड आमचे सुशांत यांच्या हातचे टॉस केला जाईल. टेल ठीक है बट डिसीजन बाद में बता. बट दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में और रॉयल टीम के बारे में. जब बचपन से ही रॉयल टीम को देखा है तो दो शब्द मैं जानना चाहता हूँ. कुकरेजा कंपाउंड मेरा होम ग्राउंड है. मेरे को इधर खेलने मज़ा आता है. और टूर्नामेंट के बारे में बोलेगा तो चेंबूर में टूर्नामेंट बंद हो चुका है. मच्छी और पप्पू भाई ने अच्छा ऑर्गेनाइज किया है टूर्नामेंट. और रॉयल टीम के बारे में बोलेगा तो पहले से मैं उन लोग को ही देखते आ रहा हूँ खेलते हुए. क्या बात है. शॉर्ट अँड स्वीट. ऑल द बेस्ट. आमच्यासोबत रोहन साळुंके. रोहन आपण पण खूप वर्ष अंडर ओरम क्रिकेट खेळलात आणि रॉयल फॅमिलीची एक टुर्नामेंट झाली पाहिजे. क्रिकेटर आपण वर्षभर खेळतो पण आपण पण एक चांगला ऑर्गनाइज केलं पाहिजे. तर या टुर्नामेंट विषयी दोन शब्द ऐकेल आणि आज जो तुमचा रॉयलचा प्रवास राहिलाय मग अंडरम ओपन प्रत्येक फॉर्मॅटमध्ये जरूर ऐकेल. पहिली गोष्ट तर टुर्नामेंट खूप चांगली आहे. आता इकडे पप्पू आणि सुशांत विशांत मच्छी टुर्नामेंट करतात तर ऑफिली चांगली टुर्नामेंट असणार. आणि रॉयल आमची टीम तर खूप तू पण बघत आलाय. चांगली टीम आहे आमची आणि ऑल द बेस्ट टुर्नामेंटसाठी. क्या बात आहे. खूप सारं सोबत आमच्या सुशांत राणीम आहे. सुशांत सोबत देखील मी दोन शब्द ऐकेल कारण की त्यांनी पण खूप वर्ष क्रिकेट चेंबूरचं पुढे नेलं. रॉयल म्हणजे आम्ही पण जुनी जी रॉयल होती त्यांचा पण प्रवास बघितला आहे. सुशांत दोन शब्द टुर्नामेंट विषयी की आज दुसरं वर्ष बट ऑर्गनायझेशन आणि पूर्ण ओव्हरऑल. नक्कीच पहिल्यांदा मी पप्पू आणि मच्छीला कॉंग्रॅच्युलेशन्स करीन त्यांची मेहनत आणि आता हे पर्व दुसरं आहे तर होप सो पुढच्या वर्षी पण म्हणजे खूप चांगल्या टुर्नामेंट ते घेऊन येतील आणि मे बी मला वाटतं पुढच्या वर्षी प्राईस पण आता 33 आहे तर पुढच्या वर्षी तुम्हाला प्राईस पण थोडं वाढलेलं दिसेल. आणि रॉयल टीमबद्दल सांगायचं झालं तर माझी होम टीम आहे. भले मी आज त्या टीममध्ये खेळत नाही पण माझं जे प्रोफेशनल क्रिकेट आहे ते मी रॉयलपासूनच सुरुवात केलेलं आहे आणि माझ्या खूप अटॅचमेंट जवळच्या आहेत रॉयल पप्पूबरोबर त्यामुळे नेहमी त्याच्याबरोबर असतो मी. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि लगेच दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत. थँक्यू. जबरदस्त सामना आपल्याला हा देखील पाहायला मिळेल. टार्गेट आहे 33 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. परंतु हे क्रिकेट आहे. मॅच कधी पलटेल याचा नेम नाही. अरविंद तांडेल पण इनॅक्शन मध्ये आहेत आणि आकाश गुरवाणी त्या सोबतीला प्रवीण खनका. एक कल्याण एक गोवंडीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंगसाठी ऋत्विक गोडे उल्हासनगरचा एक वेगवान गोलंदाज. कंपल्सरी चेसिंग हा क्रीडा स्पर्धेचा नियम आहे
वळूयात दुसऱ्या डावाकडे. ऋत्विक गोडे यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईक एंडला आकाश गुराव बल्ले. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल आणि टायमिंग करू शकले नाहीये. टायमिंग केलं असतं हा बॉल गॅप मध्ये कन्वर्ट झाला असता. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग जबरदस्त झाली बट नाण्याला दोन बाजू आहेत. पहिला डाव बॅटिंग करून चालत नाहीये. बॉलिंग फिल्डिंग पण खूप महत्वाची आहे. अशा अनेक मॅचेस आम्ही पण जवळून बघितल्यात. या बॉलवर थांबून खेळले गेलेत. लॅबोची जबरदस्त फिल्डिंग. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. प्रवीण खनकाला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. काय लॅबोने बॉल कलेक्ट केलाय आणि जबरदस्त थ्रो. आणि ऋतिकने पण तो बॉल कलेक्ट केला. जर कलेक्ट नसता केला तर मग लॅबोने त्याला प्रत्युत्तर दिलं असतं. एवढा चांगला थ्रो केलेला. चांगला कलेक्ट बॉल केला ऋतिकने आणि लॅबोने पण जबरदस्त थ्रो केलाय. रनआउट बनवणं खूप महत्वाचं आहे. 33चं टार्गेट आहे. पहिली मॅच आहे. यानंतर देखील एक जबरदस्त मॅच आहे. आज सर्व खुल्या गटातील इकडे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आज सर्व रॉयल फॅमिलीचे सर्व मेंबर्स युट्यूबवर देखील काल ज्यांनी बघितलं असेल आज ऑन ग्राउंड येतील. मग अनेक टुर्नामेंट रॉयल चेंबूरनी पण जिंकल्या आणि खूप चांगला त्यांचा पण प्रवास राहिलाय. मुंबईतला असा एक संघ की त्यांची मॅच पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी नेहमीच गर्दी केली आहे. अशा ठराविक मॅचेस मुंबईकरांनी देखील त्या मॅच पाहण्यासाठी अगदी लांब लांबचा प्रवास केलाय. बॉलिंगसाठी ऋत्विक. स्ट्राईक एंडला आकाश गुराव. या बॉलवर देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल आता दोन निसटला गेलाय. 22 षटकांमध्ये सिंगल रन मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या चालू असलेल्या मॅच मध्ये पद्मनाभ प्रभू बाबू सर त्याचबरोबर आमचे विक्रम खराडे सर. विक्रम एक देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आणि रॉयल टीमसाठी त्यांचा पण खूप मोलाचा वाटा राहिलाय. आता क्रिकेट पासून थोडं लांब गेलेत. आरटीओ मध्ये देखील एक चांगलं वर्क करतात त्यामुळे थोडं क्रिकेट पासून दूर गेलेत विक्रमजी. बट क्रिकेटवर त्यांचं प्रेम नेहमीच राहिलंय. त्याचबरोबर पद्मनाभ प्रभू बाबू सर एक चांगलं लेवलचं अंपायरिंग पाहिले गेलेत. टायमिंगचा लिमिट आहे त्यामुळे थोडं त्यानंतर अमित कदम सर देखील आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. या बॉलवर फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळला गेलात. निखिल पाटीलचा धमाका आणि चांगलं टायमिंग केलं निखिलने. निखिलला माहिती आहे की मॅच चालू करावी लागेल. त्यांच्या पण पहिल्या ओव्हरमध्ये बाउंड्री आली होती. आपल्याला पण बाउंड्री कन्वर्ट करावी लागेल आणि तेच निखिलने हेरलं. जबरदस्त टायमिंग केलं. कव्हर्सला मात्र फुल टॉस बॉलला कन्वर्ट करत असताना या बॉलवर देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक एंडला मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर निखिलला. ठरवून खेळले की मला सिंगलच करायचं आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण इकडे पाहिलं तर विकेट जाताना पाहिली गेली आहे. प्रदीपजी पुजारी आपलं पण स्वागत आहे. आपण देखील आपलं रॉयल महालक्ष्मी आणि प्रदीप पुजारी आपण देखील यायचं व्यासपीठावरती आपलं पण स्वागत आहे. महालक्ष्मी मंदिरात कधी गेलात तर त्यांना फोन करा असे आमचे प्रदीप पुजारी. आणि कोकणातले देखील ते अगदी क्रिकेटला एक त्यांचं वेगळं त्यांचं पण प्रेम राहिलं आहे. हार्दिक येतात नवीन बॅटर. मॅच मध्ये थोडीफार कलाटणी येते. 6 रनवरती 2 विकेट गेली आहेत. मॅच अजून दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. 27 धावांची गरज आहे. छोटं ग्राउंड आहे. म्हणजे सकाळी बातचीत चालू होती मला असं वाटतं अजित आणि गांगुलीची की स्कोर होतोय की नाही. बट तिकडे 32 का 40-45 होऊ शकतो जर तुम्ही बॅटिंग केला तर. बट 24 बॉल 24 पण कठीण आहे. हे असं ग्राउंड आणि अंडरआर्म क्रिकेट असं आहे.
या बॉल देखील परफेक्ट बॉल पाहिला गेला. ऋत्विकचा जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इकडे समाप्त झालाय. धावफलक पाहिला तर फक्त आणि फक्त 6 रन खर्च करत असताना 2 महत्वाचे विकेट मिळवले गेले आणि 6 धावा झाल्या धावफलकावरती. 18 चेंडूंनी मॅचला जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी देवेन येतात. ठाण्याचे खेळाडू आहेत. आज खुल्या गटात देखील खूप चांगलं क्रिकेट आज ते खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि नवीन नवीन खेळाडू आले पाहिजे हाच हेतू आहे. नवीन नवीन यंग खेळाडूंना देखील चान्स मिळाला पाहिजे. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की माझ्या व्यावसायिक संघामध्ये माझी जागा बसावी, मला खेळायला मिळावं आणि त्यासाठी तुम्हाला इझिली ती जागा मिळू नाही शकत. जो आज व्यावसायिक क्रिकेट खेळतोय तो आपल्या बिल्डिंगसाठी, आपल्या एरियासाठी, आपल्या स्टेशनसाठी खेळूनच आज इथपर्यंत आलाय. 18 बॉल 27 करायचे आहेत. पहिला बॉल थोड्या धीम्या गतीने खेळले गेले. सिंगल रन तिकडे मिळेल. या बॉलवर देखील हलक्या हाताने बॉलला फिरवलं गेलं. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे बट कुठेतरी आकाशचं एक वेगळं कॅल्क्युलेशन चालू आहे की आपण थोडं शांततेत खेळ खेळावा. स्ट्राइक एंड आकाश बॉलिंगसाठी देवेन. या बॉलला देखील सिंगल. प्रॉपर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट चालू आहे आकाशसाठी. हार्दिकचा की सिंगलने आपण लास्टला 12 बॉल मध्ये चान्स घेऊ शकतो बट विथ द स्पिन ही ओव्हर कुठे ना कुठेतरी आपण पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. या बॉलला देखील लेग बाय चेरमध्ये रणविथ सिंगल. धावफलक पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. शेवटचा अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. रॉयल ट्रॉफी रॉयल फॅमिली यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस आयोजन. या बॉल देखील कट केला गेला. बॉल थांबला नाही. या बॉल जाईल 4 रनसाठी. टायमिंग दिलं देवेनने आणि खूप ऑफ स्टिकच्या बाहेर टाकला. एवढं टायमिंग दिलं तर तुम्ही नक्कीच मोठा स्ट्रोक येऊ शकतो आणि ते दाखवलं आकाशने. धावफलक जाऊन पोहोचेल आपण पाहिलं तर 14 रन झाले धावफलकावरती. या बॉलला देखील हलक्या हाताने ढकलला गेलाय. आकाशला माहिती आहे की अजूनही मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो. बघता बघता आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालाय. धावफलक झाला तर 16 धावा झाल्या धावफलकावरती. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. एका बाउंड्रीची मॅच आहे. प्रेक्षकांची देखील आज युट्यूबवर देखील सर्वजण आनंद घेत आहेत. सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे आणि वेळात वेळ काढून आज तुम्ही ग्राउंडवर देखील या. दुसरं पर्व या क्रीडा स्पर्धेचा रॉयल ट्रॉफी कोण जिंकेल? कालच्या दिवसामध्ये मीम बॉईज मुकेश रॉयल चेंबूर आणि चेंबूरचे खेळाडू अगदी इकडे खेळताना पाहिले गेले आणि स्टेशन वाईज मध्ये आपल्याच विभागात अगदी फायनलला जात असताना एक वाईल्ड कार्ड एंट्री त्यांनी घेतली. बॉलिंगसाठी सूरज येतात.
उल्हासनगर परिसरातील खेळाडू आहेत आणि आज या क्रीडा स्पर्धेसाठी देखील सज्ज झाले आहेत. जबाबदारी त्यांच्यावर पण आहे. मोठी क्रीडा स्पर्धा आहे, मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळतोय, मोठा संघ आहे आणि अनुभवी खेळाडू समोर स्ट्राईक एंडला आहे. त्यामुळे 12 बॉल 17ला सूरजवर देखील तेवढंच प्रेशर असणार आहे. बट तुम्हाला जर सिद्ध करायचे तर याच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागेल. 12 बॉल 17 बॉलिंगसाठी सूरज स्ट्राईक एंडला. आकाश गुराव बल्ली. या बॉलवर समोर खेळले गेले, बॅटची एज घेतली गेली आहे. थांबवलं सूरजने. पहिल्या बॉलवर तर जबरदस्त पिचिंग केली आहे. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 11 बॉल 17. खतरा तर दोन्ही टीमला आहे, पण बॅच आहे 11 बॉल 17. या बॉलवर टॉप एज घेतली गेली आहे नॉन स्ट्राईक एंडला आणि हार्दिकला मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. बॅक टू बॅक रन्स येत नाहीयेत. समीकरण बदललं गेलं. आकाश त्वरित माघारी गेले. त्यांना माहिती की माझ्या विकेट गेलं तर मॅच मध्ये थोडा आपण बॅकफुटला जाऊ शकतो. नवीन बॅटर विशाल येत आहेत. विरा पण इकडे सज्ज आहे क्रिकेट खेळण्यासाठी आणि सर्व आज विविध भागातून नवीन नवीन चेहरे नेहमीच पाहायला मिळत असतात. याही हंगामात कोणी नवीन चेहरा पाहायला मिळेल. म्हणजे क्रिकेटपेक्षा मोठा कोणी नाहीये. काही काळ गाजवत असतात, काही काळ गाजवणार असतात, काही काळाने गाजवलेला असतो. त्यामुळे असे बहुतेक खेळाडू आपण पाहिले. पराग शिंदे पण तिकडून मॅचचा आनंद घेत आहेत आणि बॉलिंगसाठी सूरज स्ट्राईकेटला. आकाश या बॉलवर देखील लेग स्टिकला पिचिंग केली गेली. आकाशने 1 रन केलाय. तिकडे लेग बायचर मध्ये सिंगल रन मिळेल. जबरदस्त बॉलिंग केली सूरजने आणि स्टंप टू स्टंप पिचिंग केली. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे खूप महत्वाचं आहे. एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं आणि स्टंप टू स्टंप बॉलिंग करणं. सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. सर्व आमचे पाठीराखे आज आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य केले गेले. आमचे सर्व मित्र सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. रॉयल फॅमिली सोबत जे एक निष्ठेने राहिले आहेत असे सर्व आमचे ऑफिशियल्स, टीम मेंबर्स. आणि या बॉलवर बॅटरला बाहेर जावं लागेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागते. आकाश गुरावची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. या बॉलवर फुटवर्क पाहिलं गेलं आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतं. जबरदस्त बॉलिंग केली सूरजने. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलं गेलं. टीम टर्फ ॲडिक्ट. सामना आता मात्र थोडं कठीण होताना पाहिला गेलाय या मॅच मध्ये. या बॉलवर देखील लेग ब्रेक फिरवला गेला आणि तिकडे मॅच मध्ये कलाटने दिले. गुड बॉलिंग सूरज. जबरदस्त बॉलिंग केली. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि कॉन्फिडन्स खूप चांगला होता. सो आता मॅच मध्ये पूर्णपणे कलाटने घेतली गेली आणि टर्फ ॲडिक्ट टीमने चांगलं कमबॅक केलंय. गुड बॉलिंग. 6 बॉल मध्ये 16 रन्स करायचे आहेत. बॉलिंगसाठी लॅबोवर जबाबदारी दिली आहे.
सहा बॉल 16ला पहिलाच बॉल आपण पाहिलं ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. धीरज पण बॅटिंग पाहिले आम्ही त्यांना पण बॅटिंग करताना, पण आता एक ही जर मॅच जिंकून दिली तर नेक्स्ट मॅच ते आकाश सोबत ओपनिंग करू शकतात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मॅच अजूनही संपली नाहीये. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 14 धावांची गरज आहे. 6 बॉल 14. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. सूरज तिकडे आहेत नॉन स्ट्राईक एंडला आणि चेक केलं जाईल. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. पंचांचा डिसिजन आउट आहे, बट चेक केलं जाईल. नॉट आउट आहे. रन मात्र आपण पाहिलं तर तिकडे सिंगल मिळेल. मॅच मध्ये एका दुसऱ्या बाउंड्रीची गरज आहे. मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये कलाटणी देऊ शकते टीम. अधिरा सत्यविनायक कामोटे. प्रदीप पुजारी जे आपलं देखील स्वागत आहे. क्रिकेट आणि रॉयल महालक्ष्मी देखील त्यांचा साऊथ मुंबईतील एक नामवंत संघ आहे. क्रिकेटवर त्यांचं नेहमीच प्रेम राहिलं असे आमचे प्रदीप पुजारी. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. लॅबोने जबरदस्त कमबॅक केला आणि काय स्माइल केली लॅबोने. लॅबोची स्माइल पूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये फेमस आहे. ह्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली आहे, बट रन्स तिकडे सिंगल मिळेल. आणि आता समीकरण थोडं कठीण झालंय. 3 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. 3 बॉल मध्ये 3 बाउंड्रीज माराव्या लागतील. जबरदस्त बॉलिंग केले लॅबोने. स्लो स्पिन एक खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवतात. आणि आता मॅच मध्ये 2 बॉल 12 करायचे आहेत. सायडमचा बॅटरने रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. It's a legal error. औपचारिकता शिल्लक आहे फक्त. मॅचवर नाव कोरलं गेलं. टर्फ फायटिंग जबरदस्त कामगिरी करत असताना
म्हणजे ओव्हर थ्रोचे रन्स कुठेतरी मॅटर झाले या मॅच मध्ये आणि तिकडे कुठेतरी शोल्डर डाऊन झाले आणि हा सामना आपण पाहिला तर इकडे जिंकला गेलाय टर्फॅटिक संघ. अभिनंदन, वेल प्लेड, हार्ड लक टीम. मदिरा सत्यविनायक कामोडे शेवटच्या बॉलवर बाउंड्री आली, बट मगाशीच मी म्हटलं सुरुवातीला की इकडे 30-32 जरी झाला तरी फायटेबल आहे आणि सुरुवात तुम्ही चांगली करणं गरजेचं होतं. सो आपण वळूयात प्लेयर ऑफ द मॅच कडे आणि आम्हाला महाडिक कलेक्शनने खूप चांगले टी शर्ट्स प्रोव्हाइड केले दोन्ही दिवस. सो या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आणि मी प्रदीप पुजारी यांना विनंती करेल की आपण द्यायचं आहे. क्रिकेट प्रेमी आहेत, आम्ही त्यांच्यासोबत मालवणचा पण दौरा बघितला आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम राहिलं. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच करण पाटीलला पुरस्कार दिला होता. प्लेयर ऑफ द मॅचचा जबरदस्त कामगिरी केली आहे करणने आणि प्रॉपर फुटवर्क होतं. करणचा कव्हर ड्राईव्ह बघण्यासाठी आम्ही नेहमीच अगदी प्रोत्साहित असतो. सो महाडिक कलेक्शनच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाते करणला. जबरदस्त कामगिरी केली आणि युट्यूबवर देखील आज आपण पाहतो. वेल प्लेड करण नक्की 2 शब्द ऐकले या क्रीडा स्पर्धेविषयी आणि ओव्हरऑल आज पहिल्याच ही मॅच करत असताना ओव्हर थ्रोचे रन्स आले, बट त्यानंतर इनिंग बिल्डअप केली. काय म्हणाले विजय विषयी आणि या टुर्नामेंट विषयी? सर्वप्रथम तर टुर्नामेंट नक्कीच चांगली असते, खेळायला खूप मजा येते आणि चांगला फॉर्मॅट आहे. आणि आमचा पहिला एक माइंडसेट होता की टॉस जिंकून बॅटिंग केलं तर थोडं रन बनवायचे, कारण की चेसिंग डिफिकल्ट आहे. तर तो प्लॅन बरोबर झाला आमचा आणि प्लेयर लोकांनी पण चांगला परफॉर्मन्स केला. नक्कीच मगाशी मी आकाशला पण एक प्रश्न विचारला की आता हंगाम चालू झालाय तर कशा प्रकारे तयारी केली आणि प्रॅक्टिस महत्वाची आहे. भले कुठलाही खेळाडू असू दे, प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. 2 शब्द जरूर या हंगामाविषयी आणि आता पुढच्या प्रवासाविषयी जरूर ऐकेल. प्रॅक्टिस तर नक्कीच जरूर आहे, कुठचा पण खेळ असू दे, कारण की आपण त्या रिदममध्ये यायला टाईम लागतो, कारण की फॉर्मॅट चेंज होतो. आता हँड ओपन होता, आता बॉक्स आहे, फॉर्मॅट चेंज आहे, बॉलसुद्धा चेंज आहे. तर नक्कीच प्रॅक्टिस गरजेची आहे आणि नक्कीच हंगामा गाजवायचा प्रयत्न करू. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि मित्रांनो कुठेही जाऊ नका, श्री साई स्पोर्ट्सला नक्की आनंद घ्या. आज रॉयल फॅमिली ज्या रॉयल ची मॅच पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांनी गर्दी